मित्रांनो, या 2-3 दिवसात सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे. एका पुलावरून बैलगाडी पुरामुळे वाहून जाताना तुम्ही पाहिलं असेल. माणसं, बैलं आणि खताचे पोते पाण्याच्या प्रवाहात बुडताना तुमच्या डोळ्यात देखत गेली असेल. ही दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या माठर गावची आहे. या व्हिडिओत दिसतंय की पुराच्या जोरदार प्रवाहात बैलगाडी वाहून जात आहे. यात माणसं, बैलं आणि खताचं साहित्यसुद्धा वाहून जात आहे. या क्षणी शेतकऱ्यांच्या मनातील तळमळ किती भयानक असावी. त्यांच्या कष्टाने जगण्यासाठीची सर्व आशा पाण्यात गेली आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशातील शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. पण तोच पोशिंदा आज स्वतःच्या जगण्यासाठी संघर्ष करत आहे. हे आपल्यासाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांची आजची परिस्थिती अशी का, याला आपण स्वतः जबाबदार आहोत. कधी एका पक्षाला सत्ता देतो तर कधी दुसऱ्या पक्षाला. पण निवडून आल्यावर हे नेते आपल्या योजनांच्या गोड गोष्टी सांगून मोकळे होतात. आणि जो तो नेता मंत्री आपली राजकीय पोळी शेकण्याकरिता शेतकरी हिताच्या विकासाच्या गोष्टी करत असतो. महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रगती करतो, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. महाराष्ट्राने आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणूक करणे हे महत्त्वाचं आहे की आपल्याच राज्यातील सामान्य शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो, अगदी एका सुरक्षित पुलासाठीही. आणि तरीसुद्धा आज प्रत्येकजण म्हणतो भारत डिजिटल होतोय, महाराष्ट्रात डिजिटल क्रांती घडत आहे. काय उपयोग या डिजिटल इंडियाचा? कारण शेवटी भाकरीसाठी अन्न शेतकरीच पिकवणार आहे. भाकरी कोणत्याच वेबसाईट ॲपवरून डाउनलोड करता येणार नाही. म्हणून आज शेतकऱ्यांच्या संघर्षाला सर्वांनी आधार दिला पाहिजे. या व्हिडिओप्रमाणे कितीतरी शेतकरी बंधूंना जीव मुठीत धरून शेती करावी लागत असेल. या शेतकऱ्यांचा वाली कोण आहे याचा विचार आपल्याला सर्वांना करणे गरजेचे आहे. शेतकरी बंधूंनो आणि जनसामान्यांनो, विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीत विचार करा. तुमच्या प्रश्नांसाठी, तुमच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या नेत्यांना निवडा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि खरंच महाराष्ट्र राज्यात काय परिस्थिती आहे, बळीराजाचे काय हाल आहेत याची जाणीव एसी गाडीत फिरणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना करून द्या. आता ही योग्य वेळ आहे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवण्याची. तुमच्या सर्वांसाठी, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ॲग्रिकॉस कृषी संवादच्या माध्यमातून सदैव शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव सरकारला आम्ही करून देऊ. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.